नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मुख्याध्यापकांसाठी आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला यापूर्वी दिला होता. तो म्हणजे एस-एन-ए पोर्टलवर किंवा एस-एन-ए स्पर्श पोर्टलवर मेकर म्हणजेच मुख्याध्यापक आणि चेकर म्हणजेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या दोघांचा पासवर्ड तयार कसा करायचा, त्यानंतर अध्यक्षांचे हस्ताक्षर अप्रूव्हलसाठी तालुका लेव्हलला कसं पाठवायचं, हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला. आता यानंतर आपल्याला पुढचं जे काम असणार आहे ते म्हणजे आपल्या शाळेचं होल्डिंग अकाउंट म्हणजे जे करंट अकाउंट आपण ओपन केलेलं आहे ते अकाउंट आपल्याला ॲड कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या क्रोम ब्राउझरवर जात आहोत. इथे आल्यानंतर आपल्याला गुगल सर्चमध्ये एस-एन-ए स्पर्श असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपणासमोर snap.mahakosh.gov.in अशी वेबसाईट दिसेल. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. या संदर्भात आपल्याला काही अडचणी असतील तर आपण त्या ठिकाणी होऊन ते जॉईन करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन करण्यासाठी आपल्याला मुख्याध्यापकांचा अकाउंट वापरायचा आहे. मुख्याध्यापकांच्या अकाउंटला ड्राफ्ट असं म्हटलं जातं आणि अध्यक्षांच्या अकाउंटला फायनल अकाउंट असं म्हटलं जातं आणि तशी नोंद सुद्धा वरती आपल्याला लॉग इन केल्यावर दिसते. तर आता आपण एका शाळेचं या ठिकाणी मुख्याध्यापकांचं अकाउंट आपण लॉग इन करणार आहोत. त्यासाठी त्यांचा युजर आयडी जो आहे तो मी इथं टाकतोय, जो की मी कॉपी करून घेतलेला आहे ऑलरेडी. पासवर्ड तुम्ही जो बनवलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकणार आहोत. जे आपण मेकर आणि चेकरसाठी जे लॉग इन पासवर्ड आपण ठेवले होते त्यातला जो दुसऱ्या स्क्रीन मधला किंवा शेजारच्या स्क्रीनमध्ये जो पासवर्ड आपण टाकलेला आहे मेकरसाठी, तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली एक मूलभूत क्रिया दिलेली आहे. ती मूलभूत क्रियाचं गणित आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. जे काही येईल ते बेरीज वजाबाकी जे काही असेल ते आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. कोणत्या अकाउंटला आपण या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे. कारण युजर आयडी तर दोघांचा सेम आहे, अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांचा. फक्त पासवर्ड या ठिकाणी वेगवेगळे आहेत आणि चुकून कधी-कधी आपल्या दोघांकडून पासवर्ड जर आपल्याकडे सेव्ह असतील तर कधी-कधी अध्यक्षांचं लॉग इन आपल्याला या ठिकाणी होतं. तर इथे बघा आपल्याला ड्राफ्ट असा शब्द आलेला आहे. याचा अर्थ हे मुख्याध्यापकांच्या अकाउंटला आपलं लॉग इन झालेलं आहे. आता याच अकाउंटनं आपल्याला आपल्या शाळेचं होल्डिंग अकाउंट ऍड करायचं आहे आणि परत अध्यक्षाच्या अकाउंटला लॉग इन करून ते अप्रूव्ह देखील करायचं आहे. अर्थात अध्यक्षांचं काम सुद्धा तुम्ही स्वतः करू शकता. अध्यक्षांना ते करायची गरज नाही. त्यासाठी पासवर्ड सुद्धा तुमच्याकडे आहे आणि याच्यासाठी OTP वगैरे काही जात नाही. आता हे जे होल्डिंग अकाउंट आहे ते ऍड कसं करायचं, यासाठी हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे, पहिला होम आहे, 2 नंबर फंड ट्रान्सफर आहे आणि हा 3 नंबरचा जो ऑप्शन आहे पेई, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला समोर रजिस्टरवर रजिस्टर असे काही ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसतील. त्यातील आपल्याला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर उजव्या बाजूला जी विंडो येते ती पेई लिस्ट. तर इथे पेई लिस्ट अजून कोणत्या अकाउंटला आपण इथे ऍड केलेलं नाही, त्यामुळे आपल्याला अजून कोणतंही अकाउंट या ठिकाणी आलेलं दिसत नाही. परंतु आपल्याला या पेई लिस्ट शेजारी ऍड न्यू म्हणजे आपल्याला जे काही नवीन जे आपलं शाळेचं होल्डिंग अकाउंट आहे किंवा व्हेंडर अकाउंट आहे ते ऍड करण्यासाठी या टॅबचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे ऑल म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे काही अकाउंट अप्रूव्हल केले, पेंडिंग केले, रिजेक्ट केले ते सगळे अकाउंटची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर या अप्रूव्ड मध्ये तुम्ही जे अकाउंट अप्रूव्ड झालेले आहेत ते अप्रूव्ड अकाउंट या ठिकाणी दिसतील. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जे अकाउंट ऍड केलं ते अप्रूव्हलसाठी पेंडिंग किती अकाउंट आहे ते या ठिकाणी दिसतील आणि त्यातील रिजेक्ट किती अकाउंट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. आता आपल्याला आपल्या शाळेचं होल्डिंग अकाउंट आपल्याला ऍड करायचं आहे. त्यासाठी ऍड न्यू या टॅबला आपण क्लिक करतोय आणि या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पेई रजिस्ट्रेशन साठीचा असा एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. आता हा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला
सगळ्यात पहिलं मी या ठिकाणी सांगू इच्छितो, की या ठिकाणी अकाउंटच्या चेकबुकचा किंवा पासबुकचा फोटो आपल्याकडं असायला हवा. जे पहिलं पान असतं त्यावर आपल्याला त्याचा फोटो असणं आवश्यक असतं. कारण ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्याच्या इमेजची साईज साधारणतः 50 KB पर्यंत आपल्याला या ठिकाणी असायला हवी. ही साईज कमी देखील कशी करायची हे आपण पाहणार आहोत. तरी भरण्यापूर्वी आपल्याला जे माहिती आहे ती आपण सर्वात पहिली पाहूया. या ठिकाणी जो सिलेक्ट पेई टाइप आहे याला जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला व्हेंडर IA होल्डिंग अकाउंट विदाऊट पॅन टॅन असे ऑप्शन दिसत आहेत. त्यातला आपल्याला सध्या आपण शाळेचं होल्डिंग अकाउंट ची ऍडिंगची प्रोसेस पाहतोय. त्यामुळे हे आपल्याला एकदाच करावं लागणार आहे. वारंवार ही गोष्ट आपल्याला करायची नाही. फक्त आपल्याला वारंवार जे व्हेंडर ऍड करावे लागतील ते व्हेंडरसाठी वारंवार गोष्टी आहेत. तर आपल्याला सर्वात पहिलं IA होल्डिंग अकाउंट या टॅबला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला SLS कोड जो आहे तो सर्वांसाठी समग्र शिक्षाचा जो कोड आहे तो या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर आयडेंटिटी टाईप मध्ये पहा पॅन आणि टॅन असे 2 ऑप्शन आहेत. त्यामध्ये आपल्याला शाळेचा जो टॅन नंबर आहे तो टॅन या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि जो काही टॅन नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पेई नेम जे आहे तो पेई नेम आपल्याला जे शाळेचं अकाउंट आहे ते बँकेच्या पासबुक मधून जसं आहे तसं अकाउंटचं पासबुकचं नेम आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला IFSC कोड आणि अकाउंट नंबर टाकला तर आपल्याला इथे ऑटोमॅटिक बँकेचं नाव आणि ब्रांच नेम येणार आहे. IFSC कोड आणि अकाउंट नंबर ऑलरेडी आपल्याकडे बँकेच्या पासबुकवरून आपण तो पाहून त्या ठिकाणी करू शकता. आणि जेव्हा हे टाकू त्यावेळेस ऑटोमॅटिक बँकेचं नाव आणि ब्रांच नेम आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे जो काही असेल तो. त्यानंतर इथे आपल्याला आपलं अकाउंट टाईप जे काय आहे ते म्हणजे आपलं करंट अकाउंट आहे. त्यामुळे आपल्याला करंट अकाउंट असं निवडायचं आहे. त्यानंतर ऍड्रेसमध्ये आपल्याला आपल्या शाळेचा जो काही ऍड्रेस आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिटी टाकायची आहे, शाळेचा पिनकोड टाकायचा आहे, मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ऍड्रेस कंपल्सरी नाही परंतु टाकला तरी अडचण नाही. आणि आता सर्वात शेवटी आपल्याला ह्या सगळ्या बाबी या ठिकाणी टाकायच्या आहेत आणि सर्वात शेवटी आपल्याला या ठिकाणी जो काही पासबुक आहे जे काही तुमच्या चेकबुक आहे ते चेकबुकचा एक फोटो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आता ऑलरेडी तो आपल्याला कमी कसा करायचा त्यासाठी इथे कम्प्रेस किंवा PNG या निळ्या अक्षराला आपल्याला क्लिक करायचं आहे. एक वेगळी विंडो आपल्यासमोर ओपन होईल. याला सिलेक्ट इमेजला क्लिक करायचं आहे. आपल्याकडे जी सेव्ह ठेवलेली फोटो आहे त्याला क्लिक करायचा आहे. या फोटोला क्लिक केलं तर आपल्याला 103 KBचा हा फोटो आहे आणि आपल्याला 50 KBची साईज असायला हवी म्हणून आपण त्याला कमी करतोय. त्याला सिलेक्ट केलं, याला ओपन करा. ओपन केल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्याला या ठिकाणी तिची साईज जी काही आहे ती 50 KB पर्यंत ऑलरेडी ते सेट केलेली आहे. आपल्याला फक्त इथं यायचं आहे आणि याला डाउनलोड म्हणायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर आपल्याला त्याच्या फाईलची जी साईज आहे ती आपल्याला ऑटोमॅटिक इथे जितकी काही कमी होईल तितकी कमी साईज आपल्याला या ठिकाणी आलेली आहे. आणि ही जी फोटो आहे हा आपला डाउनलोड्स मध्ये ऑलरेडी डाउनलोड झालेला आहे. तर अशा पद्धतीनं ती आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. या विंडोला आपण क्लोज करतोय. आता हे फोटो आपण डाउनलोड केलेला आहे आणि आता इथे चूज फाईलला क्लिक करायचं आहे आणि जो काही फोटो आपण डाउनलोड केलेला आहे त्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि याला ओपन म्हणायचं आहे. ओपन केल्यानंतर तो आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल. वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला स्क्रोल केल्यानंतर खाली सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक केल्यानंतर आपणासमोर इथे जे लिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला ही माहिती पुन्हा एकदा पाहायला भेटेल. त्यानंतर आपल्याला इथे पुन्हा एकदा ही जी डिटेल्स आहे ही पुन्हा पाहू शकता आणि इथे स्टेटस मध्ये तुम्ही पाहू शकता की ही माहिती आपली इथे पेंडिंग मध्ये आलेली दिसते. आणि या ठिकाणी पेई रजिस्टर सक्सेसफुल इन ड्राफ्ट अवेलेबल इन फायनल फॉर अप्रुव्हल असं आपल्याला दिसतंय. म्हणजे ड्राफ्ट मध्ये जे अकाउंट आहे ते आपल्याला रजिस्टर झालेलं आहे आणि आता अप्रुव्हल साठी आपल्याला कुठं अवेलेबल राहील तर तो फायनल अकाउंटला राहील म्हणजेच अध्यक्षांच्या लॉग इनला राहील. याचाच अर्थ आपल्याला आता आपल्या अध्यक्षांच्या ठिकाणी जाऊन ते काम आपल्याला आता अप्रुव्हल साठी करायचं आहे. तर ठीक आहे, आता मी या ठिकाणावरून हे अकाउंट या ठिकाणी लॉग आउट करतो. या लॉग आउट बटनाला मी क्लिक करतो. आता याच शाळेच्या अध्यक्षांचा अकाउंट मला पुन्हा लॉग इन करायचा आहे. त्यासाठी युजर ID सुद्धा तोच असणार आहे आणि यासाठीचा जो पासवर्ड यूज केलेला आहे तो पासवर्ड मला या ठिकाणी टाकायचा आहे आणि मला इथे लॉग इन करून घ्यायचा आहे.
ठिकाणी अध्यक्षांचं लॉग इन झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे जे अकाउंट आहे हे फायनलचं आहे आणि हे काळजीपूर्वक तुम्हाला पाहूनच करायचं आहे आपण नेमकं कोणत्या अकाउंटवर काय काम करतोय ते. म्हणून या ठिकाणी फायनलचं अकाउंट केलेलं आहे. आता जे अकाउंट आपण पाठवलेलं आहे ते अप्रूव्हल करायचं आहे. यासाठी पुन्हा या डाव्या कोपऱ्यातील या पेई नावाच्या ऑप्शनला मी पुन्हा क्लिक करतोय. आता या ठिकाणी जसं पहिल्या ड्राफ्ट अकाउंटला इथं रजिस्टर ऑप्शन होता, आता इथे आपल्याला अप्रूव्ह असं ऑप्शन दिसतोय. या अप्रूव्हला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता की आपण जो ऍड केलेला अकाउंट आहे तो खाली दिसत आहे. समग्र शिक्षाचा कोड, व्यवस्थापन समिती वगैरे, इथे IFSC कोड किंवा अकाउंट नंबर सगळं इथं आलेलं आहे. आता इथं स्टेटस मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी पेंडिंग दिसत आहे. जो ब्ल्यू कलरचा अकाउंट नंबर आपल्याला इथं दिसतोय, हा अकाउंट नंबर आपल्याला एकदा पुन्हा काळजीपूर्वक पाहायचा आहे. जर या ब्ल्यू कलरच्या अकाउंटला जर आपण क्लिक केलं तर आपण मगाशी जो फॉर्म भरला ड्राफ्ट लॉग इन वरून तो सगळा या ठिकाणी दिसतोय. आपण जे काही मोबाईल टॅन वगैरे जे काही भरलंय ती सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आता या खाली सर्वात शेवटी रिजेक्ट आणि अप्रूव्ह असे 2 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतायत. आता इथे आपल्याला आणखी एक काळजीपूर्वक ही माहिती पुन्हा एकदा तपासून पाहायची आहे. या अकाउंटला अप्रूव्हल देण्या अगोदर तुमच्या स्तरावर किंवा तुमच्याकडे असणाऱ्या पासबुकच्या फोटोवरून किंवा चेकबुकच्या फोटोवरून आपल्याला हा अकाउंट नंबर पुन्हा चेक करायचा आहे, बरोबर असल्याची खात्री करायची आहे आणि त्यानंतर ह्या ज्या अप्रूव्हल समोरील जो गोल बटन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि शेवटी सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं पेई रजिस्ट्रेशन अप्रूव्ड अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी आलेलं दिसतंय. तर आणि या ठिकाणी स्टेटसमध्ये सुद्धा आपल्याला अप्रूव्ह असं आलेलं दिसतंय. तर याच पद्धतीनं आपल्याला हे जे मुख्याध्यापकांनी लॉग इन करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे, ऍड कसं करायचं आहे, परत अध्यक्षांच्या लॉग इन ते अप्रूव्ह कसं करायचं आहे, अशा पद्धतीनं हे काम अतिशय सोप्या आणि व्यवस्थित पद्धतीनं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेंडर म्हणजेच व्यापारी किंवा जे काय ज्यांना आपण पैसे देणार आहोत अशा व्यापाऱ्यांचं व्हेंडरचं नाव ऍड कसं करायचं, परत त्याला अप्रूव्हल कसं द्यायचं हे सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. किंवा बिलाचे पैसे वगैरे सगळं यापुढे आपल्याला या चॅनलवर सगळी माहिती पाहायला भेटेल. त्यासाठी सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या चॅनलला जोडून राहा, सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.